एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आजचा टॉपिक ना अत्यंत महत्वाचा आहे इकॉनॉमी मधला। रमेश सिंगने इंडियन इकॉनॉमी मध्ये का बरोबर मेन्शन केला नाही डोंट नो, का माहित नाही, पण अत्यंत महत्वाचा आहे आणि भावनात्मक सुद्धा आहे आणि अत्यंत क्रिटिकल आहे आणि मल्टी डायमेन्शनल आहे। अशी एकही बाब नाही की ज्याच्याशी हा टॉपिक टच करत नाही है ना। तर तो टॉपिक दारिद्र्य, पॉवर्टी है ना। त्या मुलाच्या डोळ्यात तुम्हाला दिसत असेल गरिबी काय असतं ते। काही ॲस्पायरंट्स असतील असे की जे हालाकीच्या परिस्थितीमध्ये अभ्यास करत असतील, अत्यंत त्रासदायक असतं ते, अनुभवांतीच सांगतो तुम्हाला, अत्यंत त्रासदायक असतं। तर आज आपण बघून घेणार आहोत दारिद्र्य म्हणजे काय आणि त्याचे वर्गीकरण म्हणजे एक बेसिक क्लासिफिकेशन जे आहेत, म्हणजे टाइप्स ऑफ द पॉवर्टी है ना। गरिबी किती प्रकारची आहेत ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, ठीक आहे। तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित आहे की दोन प्रश्न आपण डोक्यात फिट करतोच, तर बघायचं चला। पहिला प्रश्न निरपेक्ष गरिबीस पर्यायी शब्दावली कोणती? विच इज और आर अल्टरनेटिव्ह नॉमेनक्लेचर्स फॉर ॲब्सोल्यूट पॉवर्टी है ना। आत्यंतिक गरिबी एक्स्ट्रीम पॉवर्टी, ब जीवन चक्र गरिबी लाइफ सायकल पॉवर्टी, क जीर्ण गरिबी क्रोनिक पॉवर्टी। तीन आहेत तुमच्याला आणि मग तुम्हाला निवडायचं आहे पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न कोणत्या प्रकारची गरिबी, गरिबी ही गरिबीची व्यापकता स्पष्ट करते। विच टाइप ऑफ पॉवर्टी इल्युसिडेट ब्रॉडर एस्पेक्ट्स ऑफ पॉवर्टी? एक निरपेक्ष गरिबी ॲब्सोल्यूट पॉवर्टी, दोन सापेक्ष गरिबी रिलेटिव्ह पॉवर्टी, तीन मानवी गरिबी ह्यूमन पॉवर्टी आणि चार आहे जीवनचक्र गरिबी लाइफ सायकल पॉवर्टी है ना। दोन्ही याच्यात एकदम सोपे प्रश्न दिलेले आहेत, पण बरेचसे नाव तुम्हाला दिसून येत आहेत। तर हे नाव काय आहेत, याची संकल्पना काय आहे, हे आज आपण बघून घेऊया। चलायचं मग, चला तर। रोटी कपड़ा और मकान, मनोज कुमार सगळ्यांना माहित आहे ना। बस रिसेंटली दिवंगत झालेत, आयकॉनिक ऍक्टर, मल्टी फॅसेटेड है ना। आणि त्यावेळात असे पिक्चर बनायचे हो है ना। आता काय आहे बाबा, खोपचे खापचे बी धडाचे नाही। हिरो काय हिरोईन काय काय म्हणायचं आहे, हसत आहे रडत आहे काही समजे नाही है ना। नो इमोशन्स नथिंग, नुसता कंबर हलवता येते का है ना बस, आणि गोरा चिट्टा आहे का बस, बाकी काहीच घेणं देणं नाही। इतकं बोगस झालं असो। आपला गरिबीचा टॉपिक आहे, तर मनोज कुमार यांचा रोटी कपड़ा और मकान ह्या ज्या बेसिक बाबी आहेत, रोटी कपड़ा और मकान बस, that was a preliminary definition of poverty। त्या काळात 1980च्या पूर्वी जेव्हा गरिबीची व्याख्या होती, ती व्याख्या एकदम संकुचित होती। कशी होती तर जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण न करण्याची स्थिती म्हणजे गरिबी है ना। कंडिशन व्हेन द अनेबल टू फुलफिल बेसिक नीड्स। व्हाट आर द बेसिक नीड्स? अन्न, वस्त्र आणि निवारा है ना, फूड बरोबर आहे, क्लॉथ आणि शेल्टर। पण आता काय गरज नाही का याची, आता म्हणते इंटरनेटची गरज आहे, म्हणते व्हॉट्सअपची गरज आहे, म्हणते ह्याची नाही असो आहे ना। असे जोकिंग तुम्हाला दिसतील, पण आताही ह्या गरजा लागतात म्हणजे लागतात।
विदाउट दिस बेसिक नीड्स ह्युमन बीइंग कांट सस्टेन. अन्न मिळालं नाही तर मरून जाईल, वस्त्र मिळालं नाही तर तो समाजात राहू शकणार नाही, सामाजिक प्राणी होऊ शकणार नाही, आणि जे काही बदलतं वातावरण आहे त्याच्या नुसार तो टिकू शकणार नाही. आणि शेल्टर, त्याला प्रायव्हसी राहणार नाही आणि त्याची सुरक्षितता त्याला मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. शेल्टरच्या बाबतीत तर हॅबिटॅट कॉन्फरन्स नैरोबीचं त्यामध्ये इतके सुंदर सांगितलंय की शेल्टर म्हणजे काय झोपडी नव्हे. हॅबिटॅट शाल बी हॅबिटॅट, राहण्यायोग्य अशी जागा, असं घर जिथे सोशो सायकोलॉजिकली आपण आपला विकास करू शकलो पाहिजे, आपली प्रायव्हसी राहिली पाहिजे. झोपडपट्टी म्हणजे शेल्टर नव्हे. गेटिंग द पॉइंट. तर शेल्टर, निवारा अत्यंत महत्वाचा आहे. ह्या 3 बेसिक मूलभूत ज्या आहेत गोष्टी, ह्या जर पूर्ण होत नसतील तर त्याला गरिबी समजावी. मग असं हळूहळू बेसिक नीड अप्रोच किंवा मिनिमम कन्झम्पशन अप्रोच, मिनिमम नीड अप्रोच पासून मल्टी डायमेन्शनल होत होत इतकं व्यापक झालं की नंतर आपल्याला दिसते की मानवीय क्षमता विकासातून निवडींचा विस्तार आणि सामाजिक जीवनात सहभागाची क्षमतेचा अभाव जर असेल तर त्याला आपण गरिबी म्हणतो. म्हणजेच काय तर ह्युमन बिंग जो आहे, मानव आहे, मानव हा कार्यात्मक आहे, त्याला काम करायचं आहे, प्रोडक्टिव्हली काम करायचं आहे. मग प्रोडक्टिव्हली काम करायचं आहे तर त्याच्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत शारीरिक किंवा मानसिक, त्या वृद्धिंगत करायची अपॉर्च्युनिटी त्याला मिळाली पाहिजे. म्हणजे त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याची हेल्थ छान राहिली पाहिजे, बरोबर आहे, राईट. त्याला सोशल इंटरॅक्शन करायला अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, सोशल इन्क्लुजन असलं पाहिजे, सामाजिक सहभाग त्याचा असला पाहिजे. त्याला जर एखादं कॅपिटल लागत असेल, एखादी कंपनी बनवायला, कारण सुपीक डोकं त्याचं झालंय असं समजा, तर त्याला कॅपिटलसाठी, फायनान्ससाठी त्याला लोनची आवश्यकता आहे, ते ऍक्सेस झालं पाहिजे. म्हणजे त्याच्या ज्या कॅपॅबिलिटीज आहेत त्या वृद्धिंगत करता आल्या पाहिजेत आणि त्याला ज्या अपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजे त्या अवेलेबल झाल्या पाहिजे. ह्या नसतील होत आणि तो सामाजिक प्राणी म्हणून होऊ शकत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, गरिबी म्हणतो, पॉवर्टी म्हणतो. तर पॉवर्टी कशी झाली आता, मल्टी डायमेन्शनल. कशी झाली, मल्टी डायमेन्शनल. पहिले कशी होती, मोनो सिंगल डायमेन्शनल, एकाच अँगलनी ह्या 3 गोष्टीला धरलं आणि त्याचं इकॉनॉमिक कन्व्हर्शन म्हणजे इन्कम कन्व्हर्शन पैशाच्या रूपात केलं. परंतु सोशल इन्क्लुजन हे काय पैशाच्या रूपात कन्वर्ट करता येतं का, करता येतं, नाही करता येत. अजून एक खूप सुंदर नवीन कॉन्सेप्ट आले, केवळ सोशल इन्क्लुजन म्हणजे एक्सक्लुजन असं नाही, तर इन्कॉर्पोरेशन जे होत असेल म्हणजे समाजामध्ये तो राहत असेल तर ते ऍडव्हर्स कंडिशन मध्ये जर असेल तर म्हणजे ऍडव्हर्स इन्कॉर्पोरेशन. ऍडव्हर्स इनकॉर्पोरेशन, केवळ इन्क्लुजन झालं, समावेशन झालं असं नाही. आपण आता इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणतो, ना 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 ना. अरे बाबा, तो फायनान्शियल त्यांना नो फ्री अकाउंट काढला बँकेत, पण बँकेमध्ये गेल्यावर त्याला पीक कर्ज भेटत नसंत. ऍडव्हर्स इनकॉर्पोरेशन, लक्षात घ्या, ऍडव्हर्स इनकॉर्पोरेशन. तो 5,000 रुपयाचं लोन भरू शकत नाही काही अडचणीमुळे, तो म्हणते नंतर भरीन म्हणते, तर बँकवाले त्याच्या घरावर छापा मारून बँक घर पूर्ण जप्त करून टाकते. लक्षात आलं, ऍडव्हर्स इनकॉर्पोरेशन म्हणजे त्याचं फायनान्शियल इन्क्लुजन झालंय पण ऍडव्हर्स कंडिशन मध्ये त्याचा जो पॅटर्न आहे, दॅट मीन्स ही इज नॉट हॅव्हिंग एनी व्हॉइस. त्याला कुठला आवाज नाही, कुठलं मत नाही, कुठला निर्णय घेण्याची त्याची क्षमता त्याला दिलेलीच नाही. तो फक्त दिसतो झाडझूड करताना, साफसफाई करताना, गटारात, बस इथेच दिसतोय. इन्क्लुजन झालं. व्हॉट द हेल, म्हणजे हा नवीन कॉन्सेप्ट, ऍडव्हर्स इनकॉर्पोरेशन. इफ अ पर्सन इज इनकॉर्पोरेटेड मीन इन्क्लुडेड,
but adversely then. And in such a scenario, because of his disadvantaged condition, अत्यंत विपरीत त्याची परिस्थिती असेल, तर त्याचं एक्सक्लुजन ऑटोमॅटिक बऱ्याच ठिकाणी होईल. त्याला जे लाभ मिळाला पाहिजे ते लाभ त्याला मिळणार नाही. इतकी व्यापक व्याख्या जी आहे नंतर मात्र आपल्याला आलेली दिसून येते. म्हणजे गरिबी केवळ उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून का, केवळ अन्न वस्त्र निवारा नाही, अशा सर्व सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय सर्व बाबी ज्या त्याच्या कॅपॅबिलिटीज वाढवतील, वृद्धिंगत करतील आणि त्याला ज्या काही स्वतःच्या विकासासाठी ज्या संधी अवेलेबल करायच्या असतील, अपॉर्च्युनिटीज त्या त्याला अवेल होतील, इक्वॅलिटेरियन लेवलवर, इगॅलिटेरियन लेवलवर, त्यालाच खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की तो गरीब नाही. पण ह्या नसतील होत तर तो काय झाला, लॅक, गरीब, पुअर. गेटिंग द पॉइंट? सो एनी लॅक ऑफ opportunities, है ना, to enhance the capabilities vis-a-vis his basic needs which has to be fulfilled. If not fulfilling, if there is a lack, that is a poverty. Okay, clear? चला, मस्त बडबडलो. आता आपण हे समजून घेऊया. वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट, है ना, केव्हा झालं होतं? 6 ते 12 मार्च 1995 ला. आणि मग हे आणि त्यानंतर 1998चा युनायटेड नेशनचा आपला थोडासा एक स्टेटमेंट. कोपनहेगन जे आहे डिक्लेरेशन अँड प्रोग्राम ऑफ ऍक्शन कशासाठी झाला होता? सोशल डेव्हलपमेंटसाठी. यामध्ये गरिबीची व्याख्या पहिल्यांदा मांडण्यात आली आणि जी मांडली ती कोणती मांडली? मल्टी डायमेन्शनल. कुठली? मल्टी डायमेन्शनल. लक्षात आलं का? बहुआयामी. बहुआयामी म्हणजे केवळ इकॉनॉमिक आस्पेक्टनेच नाही तर सोशल आस्पेक्टने सुद्धा, एज्युकेशनल आस्पेक्टने सुद्धा, बरोबर आहे, त्यानंतर पॉलिटिकल आस्पेक्टने सुद्धा, सर्व अँगलने ही डेफिनेशन एस्टॅब्लिश केली. काय म्हटलं? एनी लॅक ऑफ प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी and lack of opportunity for a sustainable life. शाश्वत जीवनासाठी जे काही तो उत्पादकता निर्माण करू शकतो त्याचा अभाव असेल तर, सोबतच त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध होत नसेल तर, त्याचं आरोग्य चांगलं राखता येत नसेल तर, तो वारंवार आजारी पडतो का? तर त्याला हेल्थ फॅसिलिटीज नाही, त्याला घरच नाही किंवा आहे तर नावाचं आहे, ॲडिक्वेट नाही आहे, इनॲडिक्वेट शेल्टर आहे, त्याला पोटेबल वॉटर, पिण्याचं पाणी स्वच्छ मिळत नाही. लक्षात आलंय का? हे याचा अभाव असेल. आता एवढंच नाही तर त्याला निर्णय घेण्याची संधी मिळत नसेल, त्याची सांस्कृतिक आणि सामाजिक समावेशकता होत नसेल, याचा अभाव असेल तर त्याला आपण गरिबी म्हणूया. म्हणजे मल्टी डायमेन्शनल आस्पेक्ट हा कोणी दिला? UNDP ने दिला, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने दिला कोपनहेगन कॉन्फरन्सला. मग जागतिक स्थिती काय सांगितली आहे? तर जागतिक स्थिती 2 अँगलने आपल्याला दिसले या कॉन्फरन्समध्ये. एक डेव्हलप, अंडर डेव्हलप किंवा लेस डेव्हलप कंट्री. काय शब्द वापरलाय? लेस्ट डेव्हलप्ड कंट्री किंवा अंडर डेव्हलप कंट्री. तिथे कशी असेल? मास पॉवर्टी. काय असेल? मास पॉवर्टी आहे. जनगरिबी किंवा सामुदायिक गरिबी म्हणजे काय? म्हणजे 100 लोक असतील ना बापू तर 60-70 तर भुके नंगे आहेत. जिथे बहुल प्रमाणामध्ये गरिबी आहे, अत्यंत टोकाची विषमता आहे. आणि डेव्हलप कंट्री तिथे गरिबी फारच कमी आहे. शब्द वापरला पॉकेट्स ऑफ पॉवर्टी अमिड द प्रॉस्पेरिटी, है ना, पॉकेट्स ऑफ पॉवर्टी, छोटे छोटे इटूक. म्हणजे डेव्हलप कंट्रीमध्ये इन जनरल काय दिसेल आपल्याला?
तर इनइक्वॅलिटी आहे, विषमता आहे. आणि अंडर डेव्हलप कंट्रीमध्ये पॉवर्टी, मास पॉवर्टी, ती पण कशी ऍब्जेक्ट पॉवर्टी, अत्यंत तीव्र प्रमाणाची गरिबी आपल्याला दिसून येते. खायला नाही, नंगे पोंगे फिरता आहेत पोट्टे. अत्यंत वाईट परिस्थिती ती झाली याच्यात. म्हणजेच जागतिक स्थिती काय सांगते, एनडीपी सांगते, कोपनहेगन कॉन्फरन्स, बाबा सगळीकडे गरिबी आहे, फक्त इन्सिडेंस ऑफ पॉवर्टी इज डिफरंट. इन्सिडेंस अँड इंटेन्सिटी ऑफ पॉवर्टी इज मच मोर इन द लेस डेव्हलप्ड कंट्री, है ना. आणि इथे मात्र फार कमी प्रमाणात आहे. काय कारण काय सांगते, तर कारण अशी आहेत की कुठल्याही प्रकारचे एलिमेंट्स जे गरिबी आणू शकतात, कुठल्या आणू शकतात, इकॉनॉमिक क्रायसिस, आर्थिक आपत्ती, नॅचरल डिझास्टर, है ना. भूकंप आला, आता आपल्याला म्यानमारला इकडे दिसतंय, भूकंप आला, अत्यंत वाईट परिस्थिती आहे, सगळं लपवून ठेवतायत, है ना. प्रत्यक्षात जर पाहिलं तर अत्यंत विदारक परिस्थिती, कित्येक लोक रस्त्यावर आलेले दिसत आहेत. नॅचरल डिझास्टर, पॅन्डेमिक, आत्ताच आपण कोविड पासून निघालो बाहेर आणि तुम्हाला दिसतंय कोविडमुळे कित्येक लोक है ना मायग्रेशन मध्ये तर कंटाळले, म्हणजे एक्झॉस्ट झाले, भुकेने एक्झॉस्ट झालेत. पैसा पाणी नाही, काही नाही, जायचं आता कुठे, जिथून आलो तिथे काहीच राहिलं, जायचं कुठे, म्हणून लिटरली कुटुंबांनी आत्महत्या केली आहे. लीड्स टू सुसाइड, सोशल क्राइम्स वाढतात, अत्यंत वाईट परिस्थिती. सो देअर आर सच मल्टीफॅसेटेड रिझन्स, है ना. असे वेगवेगळे कारण राहतात. अजून एक महत्वाचं कारण ते म्हणजे पॉवर्टी इटसेल्फ. पॉवर्टी इज विशियस साइकिल, पॉवर्टी ब्रीड्स पॉवर्टी, गरीबी को पैदा करती है भाई. अशी अत्यंत वाईट परिस्थिती. मग याचा परिणाम, गरिबीचा परिणाम कोणावर होतो, तुम्ही म्हणाल गरीबावर, यस ऑब्विसली. पण जर डेमोग्राफिक कॉन्टेक्स्ट मध्ये पाहिलं तर आपल्याला असं दिसतं, देअर आर सम वल्नरेबल ग्रुप्स, है ना. असुरक्षित गट आपल्याला दिसून येतात. ते कोणते, तर आपल्याला दिसते सर्वात प्रथम वुमन्स आर मोर सुसेप्टिबल. जर त्या गरीब असतील तर त्यांच्यावर सर्वात जास्त अत्याचार होतात, एक्सप्लॉयटेशन सर्वात जास्त त्यांचं होतं. त्याच्यानंतर गरिबी ते वाढणारे मुलं, चिल्ड्रन, यांचे खतरनाक एक्सप्लॉयटेशन, बालमजूर होतात, है ना. बालच असताना बालवेश्या व्यवसायात जातात, ते अत्यंत वाईट परिस्थिती. त्याच्यानंतर आपल्याला दिसते ओल्ड पीपल, म्हातारे लोक. हे सगळे हे सांगते कोपनहेगन कॉन्फरन्स, आलं नाही लक्षात. ओल्ड पीपल, म्हातारे लोक आहेत. सोबत आपल्याला दिव्यांग हे पण वल्नरेबल ग्रुप्स मध्ये येतात. गरिबीने हे गरिबीच्या चक्रामध्ये आले की संपले, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय की मायग्रंट्स, फोर्स मायग्रंट्स, है ना, बरोबर आहे, ते आपल्याला जास्त प्रमाणात अफेक्ट झालेले दिसतात. काय परिणाम होतो यांच्यावर, ते यांच्यावर परिणाम होतो. सर्वात महत्वाचं म्हणजे सोशल क्राइम्स वाढतात आणि पॉवर्टी ब्रीड्स पॉवर्टी सांगितलंय. गरिबीतून गरिबी पुन्हा हे जनरेशनल गरिबीमध्ये फसून जातात. आणि गरिबी जी आहे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, त्याचे परिणाम इतके मल्टी डायमेन्शनल आहेत की आपण विचार करू शकत नाही. ते केवळ समाजावर परिणाम नाही करत, ते राजकारणावर परिणाम करतात. पॉलिटिकल डिसिजन्स इन्फ्लुएन्स, नेचर, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजिकल इफेक्ट, पर्यावरणावर खतरनाक परिणाम टाकतात. अत्यंत वाईट परिणाम पडतो त्याचा, है ना. इंटरनॅशनल लेवलवर मायग्रंट होतात, दुसऱ्या देशात जातात, तिथे क्राइम्स होतात. तो परिणाम म्हणजे यू कांट बिलीव्ह, इतके भयानक वाईट परिणाम आपल्याला याच्यामुळे. टेररिझम वाढतं, आतंकवाद वाढतो यांच्यामुळे, है ना. ड्रग ट्रॅफिकिंग वाढतं,
फ्लेश ट्रॅफिकिंग वाढतं, वेश्या व्यवसाय वाढतो. म्हणजे जेवढे काही आपल्याला निगेटिव्ह एलिमेंट्स दिसतात समाजातले ते ह्या गरिबीमुळे होतात. मग त्याला चेकआउट करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ही कॉन्फरन्स की बाबा सस्टेनेबल डेव्हलपमेंट झालं पाहिजे, शाश्वत विकास. तर शाश्वत विकासातला मोठा रोडा असेल तर ती आहे गरिबी. गरिबी हटाव, डेव्हलपमेंट लाव. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. आता आपण बघूया गरिबी जी आहे ती डिफायनिंग फॅक्टर मध्ये आपण आधी पाहिलं, त्याला थोडस वेगळ्या अँगलनी की गरिबीच्या व्याख्येला जर बघितलं तर एक नॅरो पर्स्पेक्टिव्ह आणि एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने आपण बघतो. नॅरो पर्स्पेक्टिव्हला जे म्हणतो दॅट इज कॉल्ड एज इन्कम पॉवर्टी, आणि ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने ज्याला म्हणतो आपण त्याला मानवीय किंवा मानवी गरिबी, ह्युमन पॉवर्टी है ना. उत्पन्न गरिबी काय करते, एकदम सिम्प्लिफाईड क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक याच्याने बोलते, आणि हे मात्र क्वालिटेटिव्ह मूल्यात्मक अँगलने ही बोलते. क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय, तर ही एकदम बेसिक लेवलवर बोलते की का माणसाला चांगल्या जिवंत राहायचं असेल तर त्याला काहीतरी कॅलरी लागते, खायला ढोसायला लागते. त्याला ढोसायला लागलं तर ते किती रुपयात भेटते रे बाबा, तर त्याचं इन्कम कॅल्क्युलेशन, आणि जे इन्कम कॅल्क्युलेशन मिनिमम असेल, काय मिनिमम नीड बास्केट, याला काय म्हणतो आपण मिनिमम नीड बास्केट, ते मिनिमम नीड बास्केट बनवते. आणि जो मिनिमम नीड बास्केट इन्कम कन्व्हर्शन मध्ये होतो दॅट इज कॉल्ड एज अ थ्रेशोल्ड. म्हणजे एक मर्यादा निर्माण होते, एक रेषा निर्माण होते, आणि त्या रेषाला आपण काय म्हणतो पॉवर्टी लाईन, गरिबी रेषा, गरिबी मर्यादा. आणि गरिबी मर्यादा म्हणजे त्याच्या खाली जो गेला तो मेला, म्हणजे गरीब झाला. असा सिंपल फंडा. न्यूनतम भौतिक स्वास्थ्य पूर्ततेचा अभाव जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण इन्कम पॉवर्टी. आला सोप्पा सप्पा. इकडे मात्र तसं नाही. इकडे बघा काय म्हणतो, सुसह्य जीवनाकरिता आवश्यक निवड आणि संधीचा अभाव, डिनायल ऑफ चॉईसेस अँड अपॉर्च्युनिटीज फॉर टॉलरेबल लाईफ इन ऑल इकॉनॉमिक अँड सोशल आस्पेक्ट. म्हणजे खूपच डायनामिक झालं. याच्या अनुसार केवळ त्या प्रोडक्टिव्ह ॲनिमल नाही माणूस, तर त्याच्या स्वतःच्या कॅपॅबिलिटीज वृद्धिंगत करण्यासाठी आणि स्वतःच्या विकासाच्या संधी त्याला उपलब्ध करण्यासाठी ज्या काही बाबी लागत असतील त्या म्हणजे एज्युकेशनल फॅसिलिटी, हेल्थ फॅसिलिटी, सोशल इन्क्लुजन, फायनान्शियल इन्क्लुजन है ना, सॅनिटेशन, ह्या सर्व बाबी ज्या लागतात, ऑल दीज थिंग्स हॅज टू बी अवेलेबल. जर ह्या अवेलेबल नसतील तर त्याला काय म्हणतो आपण मानवी गरिबी. आलं लक्षात? ह्युमन पॉवर्टी. तर ह्युमन पॉवर्टी काय आहे, केवळ इकॉनॉमिक अँगल नाही घेत, तर हा सोशल, पॉलिटिकल, कल्चरल, फिजिकल, फायनान्शियल तो सर्व अँगल हा घेतो. इज दॅट क्लिअर? लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण दोन कॉन्सेप्ट वर्गीकरणामधले बघूया. वर्गीकरणच आहे एक प्रकारचं, म्हणजे टाइप्स ऑफ द पॉवर्टी. एक आहे ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे निरपेक्ष गरिबी, आणि दुसरं आहे सापेक्ष गरिबी रिलेटिव्ह पॉवर्टी. लक्षात काही नावं विचारतात त्या अनुषंगाने परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा. रमेश सिंगने एवढं हे दिलेलं नाही, बेसिक कॉन्सेप्ट दिले नाही, सोडून दिलाय, काऊन सोडलं माहित नाही लमच्याना है ना. पण बेसिक बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. याचा फायदा हा होतो की अभ्यास करताना आपल्याला लक्षात येते याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होते. दुसरं असं की एकदमच बेसिक क्वेश्चन्स विचारतात, एकदम बेसिक क्वेश्चन्स है ना, जे मी आधी काढून दिले, आणि मग आपली गुगली है ना, तसं नको व्हायला. म्हणून तर ऍब्सोल्यूट पॉवर्टी किंवा निरपेक्ष गरिबी म्हणजे त्याला अल्टरनेटिव्ह शब्द प्राथमिक गरिबी, प्रायमरी पॉवर्टी. दुसरा आहे तीव्र गरिबी है ना, एक्स्ट्रीम किंवा आत्यंतिक है ना, एक्स्ट्रीम पॉवर्टी, ॲब्जेक्ट पॉवर्टी, आत्यंतिक गरिबी. आपल्याला हे तीन पर्याय शब्द दिसतात. रिलेटिव्ह पॉवर्टीला असा पर्याय शब्द दिसत नाही, तर पर्याय शब्द कुठला आहे, याला आहे आर्थिक विषमता किंवा याला उत्पन्न विषमता. आलं की नाही लक्षात? म्हणजे इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी किंवा इन्कम इनइक्वॅलिटी और वेल्थ इनइक्वॅलिटी. इनइक्वॅलिटीचा टॉपिक पाहिला का तुम्ही? व्हिडिओ पाहिला?
नाही. अच्छा पाहिला तर ठीक आहे, नाही पाहिला तर पाहून घ्या बाबा, कारण तो नाही समजला तर मग हा मी लिंक मध्ये दिला हो, एकाने एक सिक्वेन्स पाहायचा आणि प्रत्येकाची प्लेलिस्ट केली आहे, त्या प्लेलिस्ट नुसार पाहायचा, टेन्शनच नाही. ठीक आहे. हा, तर ऍब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय, तर एकदम सोपा निश्चित गरिबी सीमेच्या खाली येणारी लोकसंख्या, निश्चित गरिबी सीमा है ना, म्हणजे पॉवर्टी लाईन एक निश्चित केलेली आहे. पॉवर्टी लाईन काय केली आहे, निश्चित केली आहे बाबा, असं फिक्स केली आहे. कशाच्या आधारावर केली आहे रे बाबा, तो उत्पन्न उपभोग परिमाण याच्या आधारावर केली आहे, इन्कम और कन्झम्पशन. मग हे कसं काढायचं, तर हे काढताना काय करते, कॅलरी घेते. आताच मी सांगितलं तुम्हाला, ढोसाले किती लागते तंदुरुस्त राहिले मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या, आणि त्याच्यानुसार हे उत्पन्न किंवा उपभोग याचं कन्व्हर्शन केलं जातं. म्हणजे कॅलरीचं कन्व्हर्शन, एवढी डाळ लागत असेल तर ते कितीची भेटते, त्याच्यानुसार कन्व्हर्शन केलं जातं. आणि जे रुपये येतील त्या रुपयाचे, सपोज टू बी रुपये एक्स, या एक्स रुपये म्हणजे आता जर हे थ्रेशोल्ड घेतला रुपये एक्स, एवढं तर पाहिजेच रे बाबा. याच्या खाली ज्याने मिळत असेल तो काय झाला, फकण्यापती गरीब. तो काय झाला, फकण्यापती गरीब. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर त्याला मूलभूत गरजांचा इथे अभाव आहे. बेसिक अन्न वस्त्र निवारा, बेसिक. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे इथे आपण एक गरिबी रेषा काढतो, ही गरिबी रेषा काढतो आणि याच्या खाली गेला तर तो मेला असं समजतो. म्हणजे अशी जर डायग्राम घेतली तर असं धराचं नाही, गरिबी रेषा काढायची. सपोज टू बी हे रुपये एक्स एवढे भेटले पाहिजे रे बाबा, याच्या खाली जायला भेटत असतील तो गरीब. क्लिअर. इकडे जर बघितलं रिलेटिव्ह पॉवर्टी, सापेक्ष गरिबी, तर सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून आपल्याला दिसते लोकसंख्येची स्थिती इतरांशी तुलना करून म्हणते. इथं तुलना केली का इतरांशी नाही, इथे एक बेस बनवला, एवढं खाले लागते रे बाबा, याचे एवढे पैसे लागतात रे बाबा, एवढे पाहिजेत, नसन तर मरण. इथं काय म्हणते, दुसऱ्या जोड किती आहे गल्ला आणि माझ्याजवळ किती आहे याची तुलना है ना. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर बाबा, अंबानीकडे एवढा रुपया आणि माझ्याकडं, मग अंबानी अब्जो खर्जो फर्जोपती, कितीतरी पती है ना, माहित नाही किती पती. आणि आपण फकण्या चिकण्या भोकण्या मोकण्या सगळ्याच पती है ना. इकडे हा खालच्या पती, तो वरच्या पती असो. तर इथं ही तुलना तशी तुलना नव्हे. नॉट टू अदर्स म्हणजे काय आहे, इथे अदर्स ह्या अँगल असा घ्यायचा नाही आहे का हा भाऊ जवळ एवढे करोड रुपये ना माझ्याजवळ काय, हा त्याची तुलना नाही है ना. इथे वेगळ्या प्रकारची तुलना. कशी तुलना आहे, तर इथे करायचं काय आहे की जी लोक आहेत एकूण अँड टोटल पॉप्युलेशन, त्या टोटल पॉप्युलेशनचा जे काही इन्कम असेल त्या इन्कमचा काय करायचा, मेडियन काढायचा. काय काढायचा, मेडियन काढायचा. आणि त्या मेडियनच्या पेक्षा से एक्झाम्पल एखादा मेडियन निघाला रुपीज, पुन्हा मी सांगतो एक्स है ना, टोटल लोकांचं काढलं आणि त्याचा एक्स, आणि त्याच्या खाली जो येईन तो, त्याच्या खाली जो येईन तो, म्हणजे हा काय दाखवते, हा इन्कम इनइक्वालिटी दाखवते, उत्पन्न विषमता दाखवते. म्हणजे एकाकडे काय, जसं इथं मी दिलो, एकाकडं मर्सडीज आहे है ना, आणि एकाकडं मारुती आहे. चाकं दोघाले चार आहेत, पण तरी सुद्धा हे मर्सडीज करोडोची आणि हे लाखातली, हा डिफरन्स. मग याचा अर्थ हा भीक मागते अल्लाह के नाम देते रे बाबा असा आहे का, नाही. हा भीक नाही, हा बी गाडी चालवत जाते मस्त पैकी, जे शिट्या मारा डी, त्याला काही चिंता नाही. फक्त त्याला हे टेन्शन त्याची लमच्याची मर्सडीज आहे माय लमची है ना, असा एवढाच, बाकी काहीच नाही है ना. तर इथे काय आहे, तुलनात्मक आहे, रिलेटिव्ह कंपॅरिझन केल्या जात आहे. कंपॅरिझन, इथं कंपॅरिझन काय, इथं खाली नाही भेटेल आमच्याला, काय कम्पेअर करणार आहे, याचं कंपॅरिझन नाही. आलं ना लक्षात. ते इथे काय आहे, एकूण पॉप्युलेशनचे टोटल इन्कम असेल त्याचा मीडियन काढला जाते आणि त्याच्यानुसार असं तुलना नाही केल्या जाते ह्या व्यक्तीशी या बाकीच्यांशी. हा चुकीचं आहे ते. ठीक आहे. मग इकॉनॉमिक इनइक्वालिटी किंवा रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये काढलं जातं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे परिमाण आहे. इथलं परिमाण पॉवर्टी लाईन, इथलं परिमाण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ओ ऑडी मंदी जाते मस्त, माया ऑडी नाही आहे, मारुती आहे. अबे पण तुझ्या इथं बी एसी आहे, त्याच्या नाही म्हणते हा खूप ब्लोअर लावा लागते,
त्याला नाही लावा लागत, बस एवढं. त्याच्यासाठी का करायचं, पण तरी सुद्धा है ना, उसके घर मेरे घर असं वाला आहे. इथे तुम्हाला माहित आहे काय परिमाण आहे, गिनी कोएफिशियंट आणि थिल इंडेक्स. मी सांगितलंय इन्कम इनइक्वालिटी पाहिली तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता जर इकडे बघितलं तर आपल्याला कसं बघतो, इथे ग्राफ, इथे आपल्याला ग्राफ बघतो है ना, फुल इक्वॅलिटीनं मग असा लॉरेंज कर्व येते गिनी कोएफिशियंटचा. हे बा एवढी इनइक्वॅलिटी आली, असा असा पाहतो ना आपण. आता हा जो आहे ऍब्सोल्यूट पॉवर्टी, हे बघा ऍब्सोल्यूट पॉवर्टी आपली कशी दिसते, कशी दिसते, मस्त डब्बा चालूच नाही शके है ना. तर ऍब्सोल्यूट पॉवर्टी हा कॉन्सेप्ट ना हा लेस्ट डेव्हलप कंट्रीशी लागून आहे, कारण ऍब्जेक्ट पॉवर्टीशी लागून आहे. वेअर द इन्सिडन्स ऑफ पॉवर्टी इज टू मच, खूपच जास्त अत्यंतिक प्रमाणात गरिबी आहे, जिकडे पाहिलं तिकडे नंगे पोंगे जे आहे ते, दॅट इज अ ऍब्सोल्यूट पॉवर्टी. हे कुठे दिसेल, डेव्हलपिंग कंट्री किंवा लेस डेव्हलप कंट्री. रिलेटिव्ह पॉवर्टी कुठं दिसाल, जिथं लबालब आहे, म्हणजे डेव्हलप्ड कंट्री. डेव्हलप कंट्रीमध्ये सर्व आलमाल असते, तिथे मात्र आपल्याला हा फरक दिसते. आणि फकण्यापती बी तिथं कार चालवत राहते आणि लखपती बी कार चालवते. इथे फकण्यापती कार चालवू शके नाही, त्याचे टायर वायर सगळे भस्म. गेटिंग द पॉइंट, ठीक आहे. आता आपण बघूया थोडासा दुसरा कॉन्सेप्ट, एक प्रायमरी पॉवर्टी आणि सेकंडरी पॉवर्टी. तिथे बघा रिलेटिव्ह पॉवर्टीला सेकंडरी पॉवर्टी हा शब्द आलेला नाही, पण ऍब्सोल्यूट पॉवर्टीला प्रायमरी पॉवर्टी म्हटलेला आहे. का, तर प्रायमरी पॉवर्टी म्हणजे मूलभूत गरजा भागवण्यामध्ये उत्पन्नाचा अभाव, इकॉनॉमिक कॉन्टेक्स्टने बघितलं जातं. लॅक ऑफ मनी टू सॅटिस्फाय द बेसिक नीड इज कॉल्ड एज अ प्रायमरी पॉवर्टी. म्हणजे तो कसा होते, तो भाऊ बीपीएल भाऊ होते, बिलो पॉवर्टी लाईन है ना, बिलो पॉवर्टी लाईन बीपीएल, वर राहते तो एपीएल है ना. हा जो एपीएल आहे तो कोण आहे, सेकंडरी पॉवर्टी. हा जो एपीएल आहे तो कोण होय, सेकंडरी पॉवर्टी. कसा, केवळ गरजा भागविण्या इतपतच त्याचं उत्पन्न आहे. इन्कम ओनली टू फुलफिल द बेसिक नीड्स, म्हणजे थ्रेशोल्डच्या वर. पण थ्रेशोल्डच्या वर राहता राहता त्याला नाकी नऊ येऊन जाते. का, कारण की काही पैसा जो आहे है ना, फायनान्शियल आणि वर्किंग मॅटर्स मध्ये जे स्ट्रेस आहेत, जे टेन्शन आहे, त्यामुळे आजारी पडतो, हॅझार्डस कंडिशन मध्ये तो काम करतो, त्याच्या सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्येच त्याचा बराचसा पैसा जाते. त्यामुळे त्याला मिनिमम इन्कम मेंटेन करण्यासाठी जबरदस्त स्ट्रगल करावं लागते. म्हणजे हा कोण हो भाऊ, एपीएल भाऊ, आणि हा कोण हो भाऊ, बीपीएल भाऊ. लक्षात आलं का. म्हणून रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे सेकंडरी पॉवर्टी नाही, नाही तर जसं लगेच प्रायमरी पॉवर्टी बाबा म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर्टी, तर रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे सेकंडरी, तसा नाही. क्लिअर, ओके. चला आता याच्यानंतर आपण बघूया 3 कॉन्सेप्ट, क्रोनिक पॉवर्टी, ट्रान्झिएंट पॉवर्टी आणि लाईफ सायकल पॉवर्टी है ना. जीर्ण म्हणजे दीर्घकालीन गरिबी, अस्थिर किंवा तात्पुरती गरिबी आणि जीवनचक्र गरिबी. काय आहे क्रोनिक, क्रोनिकचा अर्थ तुम्हाला माहित आहे ना, जीर्ण झालेला आजार, खूप दिवसाचा आहे, माझ्या घुटणे बसतच नाही, खूप दिवसाचे आहेत, कितीतरी वर्ष झाले, वर्ष जिथे जातो, जो औषध घेऊन काही घेऊन बसतच नाही, तो काय आहे, क्रोनिक. मग तो म्हणते ना, हा बाबा खोकला क्रोनिक आहे, खूप जुना आहे, जुनाट झालाय, अंगपाय दुखणं, तुम्हाला लॉंग टर्म इलाज करावा लागेल. सांगते ना लॉंग टर्म, तसाच इथे लॉंग टर्म इलाज करावा लागेल. दॅट इज द क्रोनिक पॉवर्टी. व्यक्ती हा दीर्घकालीन गरिबी रेषेखाली आहे, दीर्घकालीन स्थितीमध्ये. मग दीर्घकालीन म्हणजे काय, तर खूप महत्वाचं आहे. दीर्घकालीन म्हणजे काय, तर कार्यात्मक जीवन काळात गरिबी रेषेखाली, त्याचं पूर्ण वर्किंग लाईफ और मॅक्झिमम वर्किंग लाईफ, मिनिमम तर 5 वर्ष किमान त्याची प्रोडक्टिव्ह 5 वर्ष तर गरिबी रेषेखालीच गेलेली आहे. म्हणजे तो मेहनत करतोय आणि खायला भेटत नाही, अत्यंत वाईट परिस्थिती आहे, त्याची वर्किंग लाईफच खतम होत आहे, असं जे आहे दॅट इज अ क्रोनिक पॉवर्टी. ही कशी आलेली आहे, बिकॉज ऑफ द स्ट्रक्चरल फॉल्ट, संरचनात्मक गॅप आहे. हा आधीच गरिबीमध्ये होता आणि आज म्हणून तो गरिबीमध्ये आहे. विशियस सायकल ऑफ पॉवर्टी, पॉवर्टी ट्रॅप मध्ये हा फसलेला आहे. का फसलाय,
कारण की तत्कालीन सामाजिक आर्थिक राजकीय स्थिती फॉल्टी आहे. त्याला गरिबीतून बाहेर येऊ द्यायला कुठला स्कोपच नाही ठेवलाय, काही स्कोप नाही. अशी जी परिस्थिती आहे त्याला काय म्हणतो आपण, क्रोनिक पॉवर्टी. इथे एक्झोजोनियस व्हेरिएबल जे आहेत, बाह्यांगात असलेले जे चल घटक आहेत ते स्थिर आहेत, ते कामाचे नाही, फुस्स झालेले आहेत. आलं का नाही लक्षात? एक्झोजिनियस व्हेरिएबल फुस्स झाले आहेत, त्याची गरज आहे, बाहेरून पुश करावं लागेल. पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम नुसता नावाचा राहिला नाही पाहिजे, कामाचा राहिला पाहिजे, तरच ह्या बाहेर निघन. लक्षात आलं का? नाही तर पैसे दिले का सगळा झाला असा होय नाही. स्ट्रक्चरल रिफॉर्म, संरचनात्मक सुधारणा याची गरज इथे आहे क्रोनिक पॉवर्टीमध्ये. तर क्रोनिक पॉवर्टी म्हणजे काय? तशी संरचनात्मक उणीव, अभाव, अशी गॅप की एक गरीब माणूस गरिबीतून बाहेर येऊ शकत नाही. त्याचं जनरेशन टू जनरेशन राहते. त्यामुळे याला काय म्हणतात, नाव दुसरं पण आहे, जनरेशनल पॉवर्टी. काय म्हणतात त्याला? जनरेशनल पॉवर्टी. वंशज चालत आहे ना, बाप फकीर, पोट्टा फकीर, पोट्ट्याचं पोट्ट फकीर, पूर्ण फॅमिली फकीर. लक्षात आलं का? ठीक आहे. दुसरं आहे ट्रान्झियंट, तात्पुरती अस्थिर गरिबी. इथे व्यक्ती गरिबीमध्ये आहे आणि गरिबीच्या वर पण आहे, गरिबी रेषेच्या वर पण आहे. असा खाली न वर बुचकाड्या मारत राहते. हा जसा जसा आपण पकडला असा आणि ही पॉवर्टी लाईन पकडली तर हा इथंच खेळत राहते भाऊ. याले वर पोहताच नाही, हा बुचकाडा इथं, आणि हा का करते असा बुचकाडा असा असा खाली वर खाली वर खाली वर, कधी कधी खाली जाते मग वर येते. एपीएल बीपीएल असा गेम खेळते हा काय करते, एपीएल बीपीएल. मग हा एपीएल बीपीएलचा काउंट असा गेम खेळते, त्याला मजा येतेस का बुडे मारायला? हा. बीपीएल केव्हा होते? जेव्हा एखादा क्रायसिस येते, पॅन्डेमिक आला, इकॉनॉमिक क्रायसिस आला, नोकरीच गेली वेळेवर, असं काही झालं, तात्पुरती स्थिती, असं काही झालं तर मग मात्र अडचण येते. आर्थिक संकट आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, महामारी आहे, त्याच्यामुळे गडबड होते. अदरवाईज तो वरवर खेळत राहते, वरवर पोहत राहते. मग अशी लाट आली का बुड, आणि मग पुन्हा वर येते. आलं का नाही लक्षात? याच्यामध्ये पोटेन्शियल जबरदस्त आहे. ट्रान्झियंट पुअर जो माणूस आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. परिस्थिती बदलली म्हणून तो गरिबीमध्ये गेलेला आहे. परिस्थिती अनुरूप तो गरीब झालेला आहे, जस्ट बिकॉज ऑफ द कंडिशन. अचानक आलेलं संकट, त्याच्यामुळे हा संकट येऊ का नको येऊ तो बुडूनच राहते. हा बुडबुड बुडबुड, हा वर खाली वर खाली. आलं ना लक्षात? तिसरं आहे लाईफ सायकल पॉवर्टी किंवा पुअर हु इज इन अ लाईफ सायकल पॉवर्टी. कोण आहे? तर त्याच्या आयुष्याचं पूर्वार्ध म्हणजे आयुष्य सुरू केलं म्हणजे वर्किंग लाईफ सुरू केली. वर्किंग लाईफ सुरू केली तर त्याच्याकडे जे रिसोर्सेस आहेत, संसाधन आहेत, त्याचं जे स्किल आहे, त्याला मिळालेलं एज्युकेशन हे तुटपुंज आहे, इनएडिक्वेट आहे. त्याला प्रोडक्टिव्ह करायला, त्याला पुश करायला. त्यामुळे पहिल्यांदा तो गरिबीमध्ये आहे, तुटपुंज आहे, त्यामुळे तो गरिबीमध्ये आहे. पण तो हळूहळू हळूहळू का करते? आपलं स्किल वाढवते, आपलं ऍसेट अक्युम्युलेशन करते, जेवढं जमेल तेवढं, आणि आपलं स्किल इन्क्रीज करते, ऍसेट इन्क्रीज करते आणि पुश करते स्वतःला, आणि पुश करून गरिबीपासून मुक्त होते. ही एस्केप फ्रॉम पॉवर्टी इन लॅटर हाफ ऑफ लाईफ, दॅट मीन्स ड्युरिंग द मॅच्युअर वर्किंग लाईफ. है ना? मॅच्युअर वर्किंग लाईफ मध्ये हा काय करते? एस्केप फ्रॉम पॉवर्टी, पॉवर्टी पासून सुटका मिळवते. याला म्हणतात लाईफ सायकल पॉवर्टी. म्हणजे काय? तर हा जो आहे इथं बुडबुड बुडबुड करत नाही राहत, हा काय करते इथं डान्स करते आमचा, हा तर पुचकाराचाच आहे क्रोनिक पॉवर्टीला. हा इथं आहे ना, हा मारते, उसंडी मारते मोठी झुम आणि बाहेर निघून जाते. आलं की नाही लक्षात? ठीक आहे. तर आता हे तीन जे आहेत ते आपण समजून घेऊया बस थोडक्यात. बघा ग्राफिकल याच्याने, ग्राफिकल याच्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये असं गृहीत धरा की ही झेड जी आहे काय आहे? हा झेड जो आहे ही पॉवर्टी लाईन है ना, ही पॉवर्टी लाईन, ही सुरुवात स्टार्टिंग पॉइंट, आणि हा एंड. हे समजा वर्किंग लाईफ आहे, हे समजा वर्किंग लाईफ टाइम आहे ना. से एक्झाम्पल 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष त्याने सुरुवात करी,
पहिला जो आहे से एग्जाम्पल हा ए पकडूया, हा बी पकडूया आणि हा सी पकडूया. ए भाऊ जो आहे याने सुरुवात केली, सुरुवात करून शेवटपर्यंत तो बुडबुड बुडबुडच करत राहिला. याच्या खालीच आहे ना, आहे ना, याच्या खालीच आहे. म्हणजे निरंतर गरिबीमध्ये काय आहे, क्रोनिक पॉवर्टी. दुसरा जो आहे ते बुडबुड 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 वर उसंडी मारला जबरदस्त जबरदस्त, लाईफ सायकल पॉवर्टी, बाहेर निघून गेला भुरकन. तिसरा जो आहे तो असा खेळत आहे, असा ना, हा बघा खाली गेला, हा खाली म्हणजे असा खाली जाऊ शकते, याला दुसरे असं काढता येते, हा असा असा, अशा प्रकार राहते. तो कोण झाला, ट्रान्झियंट पुअर. हा खाली येते वर जाते, वर म्हणजे हा कुठं आहे, हा पॉवर्टी लाईनच्या जवळपासच खेळत राहते ट्रान्झियंट वाला. कारण की हा कोण झाला मग आपला एपीएल भाऊ, हा कोण झाला मग क्रोनिक वाला बीपीएल भाऊ, आणि हा कोण झाला है ना फकण्यापती ते लखपती. हा काय एपीएल बीपीएल खेळत बसला नाही. गेटिंग द पॉइंट. ठीक आहे. तर थोडक्यात सांगायचं, असे वेगवेगळे प्रकार गरिबीचे विचारतात, केवळ एवढंच यात घेतलं. मग आपण मेजरमेंट वगैरे जे आहेत गरिबीचे ते पुढच्या याला आपण पाहूया व्हिडिओला. ठीक आहे. तो बने राहो भाई, टिके रहो, है कि नहीं, मस्त पैकी. तो पढ़ाई तो करते भाई, तुमको क्या बोलने का है ना. तो तुमच्या पढ़ाई को ऑल द बेस्ट.